वर्ध्यामध्ये एका महिलेला 1,000च्या ड्रेससाठी 1 लाख रुपये गमवावे लागले। ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या जाळ्यात ही महिला अडकली आणि तिची फसवणूक झाली। हा प्रकार कसा घडला याविषयीचा एक रिपोर्ट पाहूया। ऑनलाईन खरेदी करताना सावधान, वर्ध्यात महिलेची फसवणूक। 1,000 रुपयांचा ड्रेस पडला 1 लाखाला। वर्ध्यात राहत असलेल्या राखी रघाटटे यांना सायबर भामट्यांनी गंडा घातलाय। या फसवणुकीमुळे केवळ 1,000 रुपयांच्या ड्रेससाठी त्यांना 1 लाख रुपये गमवावे लागले। राखी यांनी एका ऑनलाईन साईटवरनं ड्रेसची खरेदी केली, ज्याची किंमत होती 997 रुपये। पण राखी यांना हा ड्रेस काही पसंत पडला नसल्यानं त्यांनी हा ड्रेस परत केला। पण रिटर्न पॉलिसीनुसार पैसे परत न आल्यामुळे त्यांनी कस्टमर केअरला फोन लावला आणि इथेच घात झाला। डाउनलोड केल्यानंतर 85 माझ्या HDFC बँकेच्या खात्यामधून आधी 85,000 आणि लगेच 15,000 अशी एकूण 1 लाख रक्कम ही माझ्या HDFCच्या अकाउंटमधून डेबिट झाली। राखी यांनी कस्टमर केअरशी संपर्क साधल्यावर त्यांच्याकडे गुगल पे, फोन पे क्रमांक तसंच पिनकोडची विचारणा झाली। पैसे परत मिळणार म्हणून राखी यांनी हे सगळे डिटेल्स शेअर केले। यानंतर कंपनीकडनं राखी यांना व्हॉट्सॲपवरती APK फाईल पाठवली गेली आणि ही फाईल ओपन करता क्षणी राखी यांच्या बँक खात्यातनं आधी 85,000 आणि मग 15,000 रुपये कापले गेले। या ट्रान्झॅक्शनमुळे आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि राखी यांनी पोलिसात धाव घेतली। ज्यामध्ये आरोपींनी फिर्यादीला त्यांचे मोबाईल नंबर, पिन क्रमांक विचारलेले आहेत आणि त्यांना एक लिंक पाठवलेली आहे APK नावाची, आणि त्यांनी जसं APKची फाईल डाउनलोड केल्यात त्यांच्या बँक खात्याचे पूर्ण ॲसेस आरोपींना प्राप्त होत आहेत आणि त्याद्वारे त्यांचे ते पैसे काढत आहेत। म्हणून सर्वांना सांगण्यात येते की कोणती APKची फाईल जर आपल्या याच्यावर आलेली आहे मोबाईलवर तर कृपया त्याला डाउनलोड करू नका। सध्या अनेकांना ऑनलाईन शॉपिंगचं व्यसन जडलंय, पण शॉपिंगच्या नादात आपली फसवणूक होऊन आपला बँक बॅलन्स रिकामा होणार नाही याची सावधानता बाळगणं गरजेचं बनलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।